ऐतिहासिक राजधानी म्हणून नावलौकिक मिळालेल्या आपल्या शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरामध्ये टॉयलेट बाथरूम सुविधांवर 2 रुपये अधिक आकारण्यात येत असून त्यानुसार प्रवासी तसेच मध्यवर्ती बसस्थानकातील कर्मचारी यांना सुविधा मिळत आहेत का, याबाबत औरंगाबाद UCN TV न्यूजच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला आहे। ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरच्या बसस्थानकावर आपण उभे आहोत। आमचे कॅमेरामन आपल्याला वर पडदे दाखवतील। हे पडदे म्हणजे कोणाच्या लग्नाचा मांडव नाही किंवा काही ऐतिहासिक विषय नाही ना, हे पडदे ऐतिहासिक आहेत। हे पडदे कशासाठी लावले गेले तर हे बसस्थानक जे आहे याला जुनं झालं आहे। हे काही वर्षापूर्वीचं बसस्थानक आहे आणि याचं छत प्रवाशांच्या डोक्यावर पडू नये यासाठी हे लावण्यात आलेले आहे। याच छताबरोबर ऐतिहासिक अजून आम्ही तुम्हाला बसस्थानकात काही गोष्टी दाखवतोय। पडलेलं जे ऐतिहासिक बसस्थानक आहे, ऐतिहासिक प्लॅस्टरही पडतंय। लोक जागतिक लेवलचे अजिंठा वेरूळ लेणी बघायला येतात, याबरोबर या बसस्थानकातील पडलेलं प्लास्टर आणि छप्पर सुद्धा ते बघतात आणि जागतिक लेवलवर आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या बसस्थानकाची कीर्ती जाते। म्हणजे किती महान आहोत आपण। 2 रुपये स्वच्छता कर लावतोय बसस्थानकाच्या बाबतीत आणि स्वच्छतेच्या बाबतीत आणि सुविधाच्या बाबतीत। छत्रपती संभाजीनगरचं जे बसस्थानक आहे ऐतिहासिक राजधानी आहे, महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी आहे। जगभरातून जगविख्यात असं छत्रपती संभाजीनगर आहे। जागतिक अजिंठा लेणी असेल, वेरूळ लेणी असेल, हे बघायला लोक आहेत आणि याबरोबर पडलेले छप्पर सुद्धा बघतात आणि त्याचेही फोटो काढून सनी जात आहे। म्हणजे जगभरात आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या नावाची किती दहशत आहे आणि किती नाव लौकिक आहे हे यामधून दिसतंय। बघा, स्वच्छताचे 2 रुपये घेतल्या जात आहे। बसस्थानक किती स्वच्छ आहे आणि बसस्थानकातली सुविधा याबाबत आम्ही तुम्हाला वेळोवेळी दाखवतच आहोत। कॅमेरामन माजिद भाई बरोबर मी आपला राज, UCN TV साठी। नमस्कार, आपण छत्रपती संभाजीनगरच्या बसस्थानकावर उभे आहोत। महाराष्ट्रातून कनेक्टिव्हिटी असणारे हे मराठवाड्याच्या राजधानीचं शहर आहे। ऐतिहासिक शहराला मोठा वारसा लाभलेला आहे। आज आपण बसस्थानकात उभे आहोत। नेमकंच ST महामंडळाने 2 रुपये अधिभार सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये स्वच्छतेसाठी तो अधिभार घेण्यात येत आहे। टॉयलेट बाथरूम फ्री करण्यात आले आहे, स्वच्छतागृह फ्री करण्यात आलेले आहे। आपण स्वच्छतागृहाची अवस्था इथे बघूया। कॅमेरामन माझ्याबरोबर आहेत, तुम्हाला दाखवत आहेत स्वच्छतागृहाची दुरावस्था। आपण बघू शकता स्वच्छतागृह किती सुविधा आहेत, किती स्वच्छ आहेत। इथे नळाला पाणी पण नाही, सगळा वास येतो आहे। स्वच्छतागृह फक्त नावालाच स्वच्छ, त्याच्या फक्त नावातच स्वच्छता आहे, स्वच्छता कुठेही दिसत नाही। पण 2 रुपये मात्र सर्वांकडून घेतल्या जात आहेत। हाच प्रकार टॉयलेट हा बाथरूमचा झाला आहे, टॉयलेटमध्ये असाच प्रकार आहे। टॉयलेटची पण स्वच्छता आम्ही तुम्हाला दाखवतोय। कॅमेरामन तुम्हाला टॉयलेटची स्वच्छता पण दाखवतील। टॉयलेटमध्येही हाच प्रकार आहे। समोर आपण बघू शकता वॉश बेसिन आहे। तिथली परिस्थिती ही एखाद्या नाल्याला लाजवेल अशी परिस्थिती आहे। पैसे घेऊनही याच प्रकारे जर सुविधा द्यायच्या आहेत तर मग पैसे कशाचे, याबाबत कोणीच बोलायला तयार नाही। आपण बघू शकता पुढचे जे टॉयलेट आहेत त्याला बंद करून ठेवलेलं आहे। बंद केलेला टॉयलेट का बंद केलं माहीत नाही, स्वच्छता नाही। पण 2 रुपये अधिभार मात्र घेतल्या जात आहे। या 2 रुपये अधिभार किती जमा होतो, कोणाकडे जमा होतो याचा काही हिशोब नाही, पण सुविधा मात्र नाही। सुविधाच्या नावावर ये रे माझ्या मागल्या,
पहिले कॉन्ट्रॅक्टरचे पोट भरले, आता कोणासाठी हे 2 रुपये अधिभार घेतल्या जाते हे मात्र गुलदस्त्यात आहे. एस टींची पण तशीच परिस्थिती आहे. टॉयलेट बाथरूम असेल किंवा एस टी असतील, स्वच्छतेसाठी 2 रुपयाचा अधिभार प्रत्येक तिकिटावर प्रत्येक नागरिकावर लावण्यात तर आला, पण स्वच्छतेच्या नावाने मात्र बोंब आहेत.